हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचं राशीला व्लॉगमध्ये। आपण आज स्टफ पराठा बनवणार आहोत। तर त्यासाठी बघा मी हा एवढा हे घेतला दुधी भोपळा घेतला, याला लोके पण म्हणतात, गिलोई पण म्हणतात। आता मी काढून घेते याच्यावरचं साल। असं एवढं, आणि याचे छोटे छोटे तुकडे करून घेते किसण्यासाठी। पाणी घेतले, आता याचे असे तुकडे करून घेऊ। आज आपण ना स्टफ पराठा करूया, आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी नाही का स्वीटकॉर्नचे रायता करूया। आता हे किसून घेते, किसणी घेतली अशी, आणि आता हे किसून घेते मी। घेतलं बघा सगळा भोपळा किसून, असं बघा। याला बघा किती पाणी सुटले। आता याच्यामध्ये मीठ टाकून घेते 1 चमचा, आणि हे मिक्स करून घेते आता असं। आणि हे साईडला ठेवते। आता पीठ मळून घेते। गव्हाचं पीठ घेतलं हे 1 वाटी, त्याच्यात चवीनुसार मीठ, आणि 1 चमचा ओवा टाकते याच्यामध्ये क्रश करून हातावर। थोडं तेलाचं मोहन टाकते, आणि आता हे मिक्स करून घेते। आता हे असंच साईडला ठेवून देते पीठ। आता याला छानपैकी असं पाणी सुटलं आता ह्या भोपळ्याला, लौकीला। आता कॉटनचा कपडा घेतला एक असा, याच्यामध्ये आता हे पाणी काढून घेते याचं पिळून असं चांगलं। हे बघा, हे बघा भोपळ्याचा रस निघाला आता हा। हे आपण उपाशी पोटी पिऊ पण शकतो आपण। हे खूप गुणकारी असतं, असं गिलोईचा रस म्हणतात याला। असं एकदम कॉटनच्या कपड्याने, असं सुती कपड्याने असं पिळून घ्यायचं, आणि याच्यात असं काढून घ्यायचं गोळा आता। हे बघा, आता हे पाणी जे काढलंय ना, यानेच आता हे पीठ मळून घेते मी याच्यातच। थोडं थोडं पाणी टाकून मळून घेते। झालंय बघा पीठ मळून आपलं असं। आता हे झाकून ठेवते मी थोड्या वेळ। स्वीटकॉर्नचा रायता बनवण्यासाठी गॅस पेटवला, त्याच्यावर जाळी ठेवली, स्मोकी फ्लेवरचा करणार आहे आपण। त्यामुळे मी आता याच्यामध्ये हे स्वीटकॉर्न टाकले जाळीवरती भाजायला असे। तुमच्याकडे गावठी माकाचं कणीस असेल ना, तर ते पण असेल तरी चालेल, त्याने पण खूप छान होतं। पण स्वीटकॉर्न आहेत माझ्याकडे, त्यामुळे मी ते स्वीटकॉर्न घेतले। आता ते असे भाजून घ्यायचे गॅसवरती असे। भाजलेत बघा स्वीटकॉर्न असे। आता काढून घेते मी वाटीमध्ये। आता हे दही लावलेले आहे मी, घरच्या घरीच दही लावलेले, ते दही घेतले। आता ते दही फेटून घेते चांगलं। मडक्यामध्ये दही लावलेले ते फेटून घेते चांगलं। झाले फेटून दही। आता या स्वीटकॉर्न मध्ये दही टाकते,
हलवून घेते आता असं. याच्यामध्ये आता काळी मिरी टाकते 1 चमचा, चवीनुसार काळी मिरी टाकते, थोडीशी टाकते चवीनुसार थोडंसं. हलवून घेते चांगलं. जिरा पावडर टाकते थोडेसे, ते पण हलवून घेते चांगलं. आणि आता याला एकदम चांगली टेस्ट येण्यासाठी याला तडका देऊन घेते. गॅसवर तडका पॅन ठेवला, त्याच्यात थोडं तेल टाकते, थोडी मोहरी टाकते, चिमूटभर हिंग टाकते, मोहरी तडतडली की त्याच्यात जिरे टाकते, आणि याच्यात काश्मीरी लाल मिरची टाकते थोडी. झाले. आता हे याच्यामध्ये टाकून घेते तडका. मस्त तडका झाला बघा, किती छान आला, फ्लेवर आला बघा. मस्त एकदम सुगंध दरवळते असं छान. रेडी आपला स्वीटकॉर्न स्मोकी रायता तयार. आता स्टफिंग तयार करून घेते. हे भोपळ्यामध्ये, दुधी भोपळ्यामध्ये थोडेसे जिरे टाकते, अख्खे जिरे टाकते, थोडीशी कसुरी मेथी टाकते, काळी मिरी पावडर टाकते, थोडेसे चिली फ्लेक्स टाकते चव चांगली येण्यासाठी. थोडी शेव पण टाकते त्यामध्ये, आलू भुजिया टाकते. तुम्ही कोणतीही शेव टाकली तरी चालेल. तेव्हा अशी चुरून अशी शेव टाकायची. आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता हे झालं आपलं स्टफिंग रेडी. कोथिंबीर टाकते बारीक चिरलेली थोडीशी. रेडी आपलं स्टफिंग. आता पराठा आपण लाटून घेऊया. झाले बघा पीठ आपले चांगले सॉफ्ट. आता याचे गोळे करून घेते आता पराठे लाटण्यासाठी. हे बघा असं एक एवढा गोळा घेतला. एवढे गोळे करून घेतले. आता हे पराठा तयार करूया आपण. 2 प्रकारचे पराठे लाटून दाखवते तुम्हाला आता. 2 शेपचे. पीठ लावून असं लाटायचं. तेल लावून घेते आता थोडं. आणि आता त्याच्यावरती असं हे स्टफिंग पसरवायचं पातळ. पसरवलं असं. आता याच्यावरून ना थोडंसं असं पीठ भुरभुरायचं. पीठ भुरभुरवून झालं की मग याचं असं असं दाबून घ्यायचं कढाईला. आणि याच्यावर पण आता थोडं स्टफिंग टाकून घ्यायचं असं. म्हणजे आपला लच्छा पराठा कसा करतो तसा करायचा. हे बघा. परत याच्यावरून पीठ भुरभुरायचं असं थोडंसं. आणि असं त्याला असे फोल्ड मारायचे. आणि मग आता लाटून घ्यायचा पीठ भुरभुरून. फुटत नाही, काहीच नाही हा पराठा. त्रिकोणी असं लाटून घ्यायचं आपलं.
रेडी बघा आपला पराठा. आता हा शेकून घेते. तवा गरम चांगला करून घेतलाय. थोडंसं तूप टाकून घेते. तुम्ही तेल पण टाकून घेतलं तरी चालेल. आणि आता हा चांगला दोन्ही बाजूने शेकून घेते. तूप टाकायचं असं भरपूर किंवा तेल लावलं तरी चालेल. चांगलं लालसर भाजून घ्यायचं. चांगलं तुम्ही असं मैद्याचा पण पराठा करू शकता, पण जास्त हेल्दी काय गव्हाच्या पिठाचा आहे ना, म्हणून मी गव्हाच्या पिठाचा केला. रेडी बघा. काढून घेते. इथे आता जाळीवरती ठेवते. असं एक दुसरा गोळा घेतला. आता थोडा सुक्या पिठामध्ये बुरबळून घ्यायचा आणि अशी बारीक करून घ्यायची त्याच्यात. याच्यामध्ये असं स्टफिंग करायचं दाबून. हे असं आणि हे असं बंद करून घ्यायचं. हा गोल पराठा करून दाखवते. आणि असं दाबून घ्यायचं आणि आता लाटून घ्यायचं. रेडी बघा गोल पराठा. तो पण फेकून घेते. चांगला लालसर असा शेकून घ्यायचा पराठा. स्वीटकॉर्नचा रायता आणि स्टफ पराठा, त्याच्याबरोबर लोणचं. बघा आता पराठा तर कसा झाला तो स्टफ केलेला. हे बघा लच्छेदार एकदम असा पराठा मस्त झाला असं. आणि तो बघा याच्याबरोबर असं करायचं. रायत्याबरोबर असं खायचं मस्त पैकी असं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. दोन गोल पण पराठे बघ एकदम असं मस्त झालं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. थँक्यू.